सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जी पहिल्या खेपेची गरोदर आहे त्या संदर्भात जेवढ्या काही कमेंट्स आल्या होत्या, ज्यांच्यामध्ये काही ताईंचे प्रश्न होते, ते सर्व प्रश्न व सर्व इतर माहिती मी या व्हिडिओमधून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ फक्त पहिल्या खेपेची जी गरोदर माता आहे त्या संदर्भातला राहणार आहे. तर त्या संदर्भात सर्व माहिती मला जेवढी माहीत आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमधून करणार आहे. तसेच जेवढ्या काही कमेंट होत्या त्या सर्व कमेंटची देखील उत्तरे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे जी पहिल्या खेपेची गरोदर माता आहे जिला आपण लाभ देत आहोत 5,000 रुपयांचा. तर त्या मातेचा एका ताईंची कमेंट होती की ती माता पुन्हा डिलेवरी झाली आहे, म्हणजे फॉर्म भरल्यानंतर डिलेवरी झाली आहे. तर आपण सुरुवातीला हे क्लिअर करू की जी पहिल्या खेपेची गरोदर माता आहे तिचा फॉर्म आपण किती दिवसांपर्यंत भरू शकतो. तर सुरुवातीला हे लक्षात घ्या की ती माता डिलेवरी झाली आहे किंवा नाही या गोष्टीचा इथं काहीच महत्त्व नाही आहे. फक्त फॉर्म भरण्याची प्रोसेस इथं चेंज होणार आहे. जर मातेची डिलेवरी झाली असेल तर फॉर्म वेगळ्या पद्धतीनं म्हणजे फक्त एका ऑप्शनमध्ये चेंज होऊ शकतो, आणि बाळ जर 3.5 महिन्यापेक्षा जास्त दिवसांचा असेल तर 2 गोष्टी त्यामध्ये बदल होणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत बाळ 10 महिन्यांचं होत नाही आहे तोपर्यंत आपण पहिल्या खेपेची जी गरोदर माता आहे तिचा फॉर्म आपण भरू शकतो. बाळाला 10 महिने पूर्ण झाल्यानंतर मात्र आपण त्या मातेचा फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे आपण गरोदर माता गरोदर असताना देखील फॉर्म भरू शकतो, आणि तिचं बाळ जन्माला आल्यानंतर देखील ते बाळ जोपर्यंत 10 महिन्यांचं होत नाही तोपर्यंत आपण त्या गरोदर मातेचा फॉर्म भरू शकतो. तर इथं पहा, जेव्हा आपण ती गरोदर माता प्रेग्नेंट म्हणजे आहे, तिथं आणखीन डिलेवरी झालेली नाही तोपर्यंत फक्त एक चेंज करायचा आहे, तो म्हणजे इथं आपल्याला पहिल्या खेपेसाठीच ठेवायचा आहे. हे लक्षात घ्या. अर्ज आपण पहिल्या खेपेसाठी करत आहोत, पहिले अपत्य. आणि त्यानंतर जेव्हा जर त्या मातेचं बाळ जन्माला आलं असेल तर तुम्हाला इथं एक बालक असं निवडून हा फॉर्म भरायचा आहे. आणि जर त्या मातेचं बालक हे 3.5 महिने पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला काय होणार आहे, तर हा तुम्ही एकच फॉर्म भरणार आहात. परंतु इथं बाळ जन्माला आलं असल्यामुळे इथं बाळाच्या जन्माच्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील. इथं तुम्ही वरी एक सिलेक्ट केल्यामुळे, आणि त्यानंतर 3.5 महिन्याचं जर बाळ झालं असेल तर पूर्ण इथं खाली तुम्हाला त्या बालकाचं लसीकरण दिसून येईल. तर तुम्हाला त्या बालकाचं लसीकरण देखील भरावं लागणार आहे. तर हे खालील फॉर्म कशावरून ओपन होणार आहे, तर इथं जेव्हा तुम्ही बाळाची जन्मतारीख टाकाल तेव्हा जर त्या बालकाला 3.5 महिने झाले असतील तर तुम्हाला खाली लसीकरणाचा डेट उपलब्ध होतील. तर त्या तुम्ही डेट्स भरून त्या मातेचा फॉर्म भरू शकता. आणि त्या मातेला काय होणार आहे, तर एकूण जो निधी आहे 5,000चा तो सर्व तिला एकाच वेळेस मिळणार आहे. आणि इतर ज्या गरोदर माता आहेत ज्यांचा की तुम्ही फॉर्म गरोदरपणामध्ये भरत आहात किंवा बालक तिचं 3 महिन्याच्या आतील असेल, जरी तिची डिलेवरी झाली असेल आणि बालकाचं वय 3-3.5 महिन्यापेक्षा कमी असेल तर फक्त तुम्हाला त्या मातेचा 3,000 लाभासाठी फॉर्म भरू शकता. 3.5 महिन्याच्या पुढे तुम्हाला डायरेक्ट तिचा 5,000 लाभ मिळण्यासाठी पूर्ण फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तर हे पहिल्या खेपेच्या गरोदर मातेसाठी हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे बाळ आणि 10 महिने ज्या दिवशी होतील पूर्ण त्या बालकाला त्या दिवशी तो तुमचा फॉर्म स्लॅप होणार आहे. लॅप झाला म्हणजे तो फॉर्म आता तुम्ही तिथून पुढे कधीच भरू शकणार नाही आहेत, आणि त्या लाभार्थ्याला जो लाभ आहे तो मिळणार नाही. त्यामुळे बालकाला 10 महिने पूर्ण होण्याच्या अगोदर तुम्ही हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर या तिन्ही पद्धतीने आपण पहिल्या खेपेची जी गरोदर माता आहे तिचा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर कागदपत्र म्हणजे त्या मातेचे जर माहेरची कागदपत्रे असतील पूर्ण, म्हणजे तिचं आधार कार्ड असेल, तिचं पासबुक माहेरचं असेल, तिचं ई-श्रम माहेरचं असेल तर तुम्ही निश्चित त्या मातेचा फॉर्म माहेरच्या नावाने भरू शकता. परंतु त्या बालकाचं लसीकरण पूर्ण होईपर्यंत जर ते लाभार्थी आहेत त्यांनी आधार अपडेट करणार नसतील तर भरा. आणि जर त्या लाभार्थ्यांनी आधार अपडेट केला असेल तर मात्र तुम्ही थोडा वेळ घ्या, आणि जेव्हा आधार अपडेट होईल तेव्हा सासरच्याच नावाने तुम्ही तो फॉर्म भरा. म्हणजे सासरची सर्व डॉक्युमेंट जमा करून तो तुम्ही फॉर्म भरा. त्यानंतर
आपण पहिल्या खेपेच्या गरोदर मातेशी रिलेटेड आणखीन एक आहे याच्यामध्ये, ते म्हणजे एक केस क्लोजर. तर आपण या केस क्लोजरबद्दलही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हे आहे केस क्लोजर. तर या केस क्लोजरमध्ये कोणत्या मातांची नावे दिसतात आणि या केस क्लोजरमधून कोणत्या मातांची नावे ॲटोमॅटिकली निघून जातात ते मी तुम्हाला सांगते. तर आणि याच्यामध्ये नाव असेल तर तुम्ही काय करू शकता किंवा कोणत्या वेळेस तुम्हाला या केस क्लोजरचा वापर करायचा आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या केस क्लोजरमध्ये त्याच गरोदर मातांची नावं दिसत आहेत ज्या की पहिल्या खेपेच्या गरोदर माता आहेत आणि ज्यांनी 3000 जो सुरुवातीचा लाभ आहे त्याच्यासाठी फॉर्म सबमिट झालेला आहे ज्या मातांचा, त्यांचा इथं नावं तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे आणि त्यानंतर याच्यामधून केस क्लोजरमधून या आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं आहे. केस क्लोजरमधून तुम्ही काय करू शकता, या केस क्लोजरचा वापर फक्त आणि फक्त तेव्हाच करायचा आहे जेव्हा इथून पुढचा जो लाभ आहे त्या लाभार्थ्याचा तो तुम्हाला बंद करायचा असेल तर. आणि तो बंद कोणत्या कोणत्या कारणामुळे होऊ शकतो, तर मातेचा मृत्यू, बालकाचा मृत्यू या कारणामुळे त्या लाभार्थ्याचा पुढील लाभ तुम्ही थांबवण्यासाठी त्यांची केस क्लोज करू शकता इथं. त्यामुळे ज्या पहिल्या खेपेच्या माता आहेत त्याच फक्त इथं तुम्हाला दिसणार. दुसऱ्या खेपेच्या ज्या माता आहेत ज्यांना की दुसरी मुलगी झालेली आहे आणि त्या मातेचा तुम्ही फॉर्म भरत आहात तर त्यांना पूर्ण जो लाभ आहे तो एकाच वेळी हस्तांतरित करण्यात येतो. म्हणजे 6000ची पूर्ण रक्कम एकाच वेळेस देण्यात येते. त्यामुळं त्या माता या केस क्लोजरमध्ये दिसत नाहीत. परंतु ज्या पहिल्या खेपेच्या माता आहेत त्यांना जेव्हा 30,000चा लाभ आपण देतो त्यानंतर त्यांचं बालकाचं लसीकरण भरल्यानंतर जो 2,000चा लाभ आहे तो इथं जर थांबवायचा असेल तो लाभ तर फक्त या केस क्लोजरचा उपयोग केला जातो. आणि दुसरं म्हणजे केस क्लोजरमधून माता कधी जाते, तर जेव्हा तुम्ही पहिल्या खेपेची गरोदर माता या ह्याच्यामध्ये फॉर्म भरता तेव्हा ती माता इथं केस क्लोजरमध्ये तिथं तुम्हाला नाव दिसेल. परंतु जेव्हा तुम्ही 2,000चं जे लाभासाठी लसीकरणाचा जो फॉर्म आहे, 2,000च्या लाभासाठी आपण जो लसीकरण बालकाचं भरतो, जन्म आणि त्या बालकाचं लसीकरण, ते फॉर्म तुम्ही सबमिट केल्यानंतर ती माता तुमच्या केस क्लोजरमधून जाणार आहे. कारण की तिचा जो 5,000चा जो फॉर्म आहे पूर्ण लाभ त्याच्यासाठी तुम्ही ॲप्लाय केलेला आहे तो फॉर्म ॲप्रूव्ह होणार आहे आणि तिला पूर्ण लाभ मिळणार आहे. म्हणजे या केस क्लोजरमध्ये फक्त त्याच माता आहे ज्यांचा की 2,000 रुपयांचा लाभ जो आहे तो आणखीन बाकी आहे. त्याच माता फक्त तुम्हाला इथं दिसणार आहेत. आणि त्यांचा लाभ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा काही वेळेसच तुम्ही थांबवू शकता. त्याच वेळेस फक्त या केस क्लोजरचा तुम्हाला वापर करायचा आहे. अन्यथा तुम्हाला या केस क्लोजरचा मध्ये काही दुसरं करायचं नाही आहे. जरी माता केस क्लोजरमध्ये दिसत असेल तरी काही अडचण नाही आहे किंवा मातेची डिलेवरी झाली असेल तरी देखील पहिल्या खेपेची गरोदर मातेला तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. तर या सर्व गोष्टी पहिल्या खेपेच्या गरोदर मातेशी रिलेटेड काही कमेंट्स होत्या, त्या कमेंट्सचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमधून. आणखीनही बऱ्याच कमेंट्स आहेत ज्यांची की उत्तरं देणं बाकी आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी त्या कमेंट्सची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच कमेंटची मी उत्तरं देत आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच आणखीन काही तुमच्या असतील समस्या तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी पुढच्या वेळेस तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा देखील निश्चित प्रयत्न करेल जर मला त्या संदर्भातली माहिती असेल तर. धन्यवाद.